आणि आता एका भीषण अपघाताच्या संदर्भातली बातमी आहे। घाटकोपरमध्ये एका बसनं चारचाकीला जोराची धडक दिली आहे। बस चालक नशेत गाडी चालवत असल्याची माहिती आहे। प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। कुर्ल्याची घटना ताजी असतानाच तशीच घटना पुन्हा एकदा घडलेली आहे। तर घाटकोपरमध्ये एका बेस्ट बसनं चारचाकीला जोराची धडक दिली। बस चालक नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे। तर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला। तर कुर्ल्याची घटना ताजी असतानाच ही दुसरी घटना आता घडलेली आहे। चारचाकी वाहनामध्ये जो सीसीटीव्ही होता त्यामध्ये संपूर्ण अपघाताचा थरार हा कैद झालेला आहे आणि तीच दृश्य आपण पाहतोय। आमचे सहकारी अविनाश डेगस्कर या अपघाताच्या संदर्भातले अधिकचे अपडेट आपल्याला देत आहेत। अविनाश, बसनं चारचाकीला जोराची धडक दिली। बस चालक नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती आहे। अशीच माहिती आपल्याला समजते आणि ते व्हिज्युअल्स बघतोय ते बेसचे व्हिज्युअल्स आहेत। एक गाडी पुढे जाते, त्याच्या पाठोपाठ ही बेसची बस आहे ती पाठोपाठ येते आणि ती अचानक येऊन धडकते। तर सुरुवातीला तरी असं व्हिज्युअल्स पाहिल्यावर आपल्याला असं वाटते की सदरची बेसचा वाहक हा दारूच्या नशेत होता का असा प्रश्न समोर उपस्थित राहतोय। कारण ज्या पद्धतीने ती बस धडकलेली आहे, बेसची बस धडकलेली आहे, त्यामुळे त्या ह्याच्यात पहिली गाडी आणि दुसरी गाडी या ह्याच्यात बराच मोठा गॅप होता। तरी पण हा विपुल नावाचा तरी पण यात अशोक खांडेकर नावाचे ड्रायव्हर होते, ते गाडी दारूच्या नशेत होते का असं पाहावं लागेल। पण या वेळेला ज्या गाडीला धडक लागली त्या गाडीत लहान मुलंही होते, पण सुदैवाने त्यांचा कोणताही जखमी झालेला नाहीये। अगदी अविनाश, अत्यंत महत्त्वाचे अपडेट तुम्ही या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।